सातारा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेत जो गदारोळ झाला, जी चर्चा झाली, त्या चर्चेच्या अनुषंगाने आपल्या सोबत साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार शरद अण्णा काटकर आहेत. त्यांच्याशी या विषयावर चर्चा करूया. विशाल, हे खरं आहे, सातारा शहर नगरपालिकेचा कारभार खरं तर एक हाती एकमुखी चाललेला आहे आणि विरोधकच राहिला नाही. पूर्वीचा पासून आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर विरोधी गट असायचा, त्यामुळं एकंदरीत नगरपालिकेच्या कारभारावर अंकुश असायचा, ही वस्तुस्थिती होती. पण अलीकडच्या काळात जर बघितलं तर आता सर्वच दोन्ही राजे एकत्र आल्यामुळं नगरपालिकेचा कारभार एक हाती चाललेला आहे. नगरपालिकेचा कारभार जरी एक हाती चाललेला असेल तर पहिल्या सर्वसाधारण सभेत जर बघितलं तर पहिल्या सर्वसाधारण सभेत खरं तर आपला जकातवाडीचा जो कचरा डेपो आहे तो खरा तो वादळी विषय ठरला. 26 तारखेला वादळी विषय ठरला आणि 9 तारखेला तर कचरा डेपो जळला. म्हणजे हे खरं तर योगायोग म्हणावा का त्या मागचं षडयंत्र म्हणावं हेच काय कळेना. पण दुसरा विषय असा आला की दुसरी सर्वसाधारण सभा आली. एकूण 42 विषय चर्चेला आले, त्यातले 3च विषय सुरू झाले. 3 विषयात जो गोंधळ झाला तो एवढा मोठा गोंधळ झाला की टेंडरसाठी चाललेला वाद आहे का काय अशी सातारकरांमध्ये चर्चा सुरू झाली. आता सातारा शहर एवढं काय मोठं मेट्रो शहर नाही की कुठं काय चाललंय, कोण कुठं काय करतंय, कुणाला काहीच कळत नाही, अशा पद्धतीचं काय विषय नाही. खरं तर साताऱ्यात दोन्ही राजांची सत्ता आहे आणि हा जर एकंदरीत वादाचा सूर बघितला तर गेले 7-8 वर्ष प्रशासनाकडे कारभार होता आणि प्रशासनाचा कारभार कोण चालवत होतं हे सर्वांनाच माहित आहे. फक्त बोलायचं कुणी हा विषय होता. आता त्यावेळेच जर घेतलं तर जर कचरा डेपोचा विषय जर बघितला तर ती कंपनी इंदोरची होती. इंदोरच्या कंपनीला 67 लाख रुपये महिन्याला ते निव्वळ ते कचरा विलिनीकरणाला देत होते. आता ती इंदोरची कंपनी इथं आली कशी, त्याचा मागचा म्हणजे पाठीराखा कोण, हा सगळा गुलदस्त्यातला विषय आहे. आणि ठराविक कालावधीनंतर जो कचऱ्याचा जो डेपो विषय होता तर त्याच्यानंतर तो जर विषय बघितला आपण तर पर टन 450 रुपये त्या लोकांना पोहोचायचे होते. म्हणजे दर महिन्याला जवळजवळ 1 कोटी रुपये त्या इंदोरच्या कंपनीला कचऱ्याच्या विलगीकरणासाठी देत होते. प्रत्यक्षात काय घडत होतं काय घडत नव्हतं का, ही कंपनी तसेच पैसे खात होते, कुणाचाच पायपोस नव्हता, प्रशासनानं त्याला मिलेजुले चाललं होतं का काय, हा सगळा संशोधनाचा आणि चर्चेचाच विषय लागला. आणि पुन्हा सातारकरांना असं वाटलं की 42 विषय जर आहे तर त्यात बहुतांशी विषय हे खरं तर चांगल्या पद्धतीने चर्चा होईल आणि चांगल्या पद्धतीने चर्चा होऊन हा विषय चांगल्या पद्धतीने कामाला गती देईल अशा पद्धतीचं एक वातावरण साताऱ्यात होतं. आणि वादाचा विषय कुठं राहणार नाही. पण होतंय प्रत्येक वेळेला उलट. म्हणजे माझे नगरसेवक अण्णा लेवेंचा विषय निघाला, त्यांच्या मिसेसने काय विषय एक अर्ज दिला, त्याच्यावर चर्चा रंगली. अतिक्रमणाचा अर्ज निघाले, रस्त्याच्या टपरीवरचे अर्ज निघाले. हा टपरी हा विषय म्हणजे सातारा हा खरंच राजधानी सातारा, बत्री सरकारांनी चालवलेला सातारा, छत्रपती शिवरायांचा सातारा, आंबेडकरांचा सातारा, खरं तर बऱ्याचशा कंगोऱ्या आहेत की साताऱ्याला हे जगात स्थान वेगळं आहे. एक आदरानं बघितलं जातं. सातारा ही छत्रपतींची भूमी म्हणून बघितलं जातं. त्याच्यामुळं साताऱ्यातल्या भूमीत असं काय होईल असं वाटत नव्हतं. पण गोंधळ एवढा झाला की 3च पहिले विषय झाले आणि 3 विषय एवढे वादळी ठरले. साताऱ्यातल्या कुठल्या आता जे नगरसेवक आहेत ह्या कुठल्या नगरसेवकाला माहित नाही कुठलाची टपरी कुठं आहे ती, सगळ्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. फक्त आणि फक्त बोलायचं कुणी. आणि असं सातारकरांनी काय समजायचं कारण नाही की परवा विषय गाजला आणि नगरपालिका आता सगळीच अतिक्रमण काढतील आणि सगळंच काय सातारा रस्ता आणि चौक सगळे मोकळे श्वास घेतील, असं काय होणार नाही. कारण त्याला सुद्धा कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय भर चौकात कोण पानपट्टी टाकत नाही, कोण केळाची गाडी लावत नाही किंवा कोण वडापावाची गाडी लावत नाही. आता जर तसं पाहायला गेलं तर हॉकरचा प्रश्न गेले 15-20 वर्षापासून तो लोंबकळत पडलाय. आणि त्यावेळेच्या हॉकरची संख्या आणि आजची जर हॉकरची संख्या जर बघितली तर 3 पट वाढलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1500 ते 1800च्या वर हॉकर्स आहेत. आणि सुरुवातीला त्यांची काहीतरी 450-500ची यादी होती. हे हॉकर्स वाढले कसे, हे आले कुठून? म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून आले का नेत्यांच्या हाताशी धरून आले, हाच खरं तर संशोधनाचा विषय आहे.
ही चर्चेचा विषय साताऱ्यातला मोठा आहे. साताराचे रस्ते फुटपाथ लोकांना चालायला असतात ते सातारकर बी विसरले आणि तुम्ही आम्ही बी विसरलोय. फुटपाथवरची मंडई तिकडं चांगली बांधून ठेवली, पण मंडई सगळी मोती चौकानी खरं तर राजवाड्याच्या बसस्थानक परिसरात बसते. हे कोण पाठबळ कोण देतंय कोणाला? ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सातारचा कारभार कसा चाललाय, म्हणजे विरोधक नसल्यामुळं सातारचा नगरपालिकेचा कारभार एक हाती चालेल, व्यवस्थित सगळं रुटीनला बसेल असं वाटतंय. पण पहिल्या 1-2 सभा जर बघितल्या वादळी, तर साताऱ्यातल्या सभा ह्या वादळी जरूर व्हाव्यात, वादळी झाल्याच पाहिजेत. त्याशिवाय लोकांची कामही होत नाहीत. विषय निघाले पाहिजेत, विषय संपले पाहिजेत, इथपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या रंगल्या पाहिजेत. पण असं असताना जर नुसतं गोंधळ होऊन या गोष्टी जर बाजूला पडत असतील तर योग्य नाही. त्याच्यानंतर किती अतिक्रमणे निघाली प्रशासनाला, म्हणजे आज प्रशांत निकम नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे जे लेखनिक आहेत त्याच्यावर फार मोठे ताशेरे ओढले गेले. कर्मचाऱ्यांच्यावर दबाव एवढा मोठ्या प्रमाणावर, कर्मचाऱ्यांना तुम्ही सूट द्या, आम्ही कुठल्याही नेत्याकडनं फोन आणणार नाही किंवा आम्ही स्वतः फोन करणार नाही, अतिक्रमण काढा. दुसऱ्या दिवशी नगरपालिका सगळं अतिक्रमण मुक्त सातारा करेल, पण एवढं धाडस कोण करणार नाही. करायचं सुद्धा, कारण हे सगळे शेवटी मतदार आहेत, मतदार सांभाळले पाहिजेत. त्याही पेक्षा असं आहे की जे रेकॉर्डवर आहेत त्यांना त्यांची, जे हॉकर्स रेकॉर्डवरचे आहेत त्यांना त्यांची जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि ती जागा जर उपलब्ध करून दिली तर निश्चितपणानं खरं तर सातारा हा म्हणजे टपरीचा सातारा जो म्हणला जातोय किंवा खोक्यांचा सातारा जो म्हटला जातो ते खरं तर मुक्त होईल आणि सातारकरांना फुटपाथ मोकळे श्वास घेतील, सातारकरांना फुटपाथवरनं चालता येईल. पण याला इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्तीचा फार मोठा अभाव आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण आहे. बऱ्याचशा मेहरबानांच्या मेहरबानीवर चाललेला ह्या टपऱ्यांचा बाजार आहे. त्याच्यामुळं टपऱ्या निघतील आणि सातारा टपऱ्यामुक्त होईल असं होणार नाही. मुळात खरं तर जुना मोटार स्टँडच्या जागेवर जर तो हा सगळा परिसर जर डेव्हलप केला तर 2 गाड्या आहेत त्या खरं तर पार्किंगचा मोती चौकातला विषय मिटेल. त्याच्यावर जर मुंबईत दिल्लीच्या सेंट्रल छोटे गाळे काढले तर साताऱ्यातले सगळे तिथं तर एक बाजार मोठा होईल, पालिका बाजार. आणि कारण ती जवळजवळ माझ्या अंदाजानं 1.5-2 एकर 3 एकर जागा आहे. त्या जागेचा जर वापर तशा पद्धतीने केला तर सातारा हा टपरी मुक्त निश्चित होऊ शकतो. पण त्यासाठी खरं तर बाबाराजांनी लक्ष घालावं, खासदार उदयनराजेंनी लक्ष घालावं. डेव्हलप व्हायला फार सातारा आता संधी आहे, कारण बाबाराजांनी अलीकडच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. तासला जाणारा रस्ता, कारण ज्या सीझन असतो त्यामुळे सातारा शहरात फार मोठ्या अडचणी येत आहेत, वाहतुकीला अडथळे येत आहेत. रिंग रोड काढायचं चाललंय, ती गोष्ट चांगलीच आहे. रस्ता राजपथ आणि खालचा रस्ता आता खर तर डांबरीकरण करण्याच्या ऐवजी तिथं तुमचा सिमेंटचा रस्ता होतो, ही बाब चांगली आहे. साताऱ्याला फार मोठी संधी आहे, कारण बांधकामच बाबाराजांच्याकडे आहे. दोघांनी हातात हात घालून काम केलं आणि खऱ्या अर्थानं जर सातारा डेव्हलप झाला तर सातारकरांसाठी फार एक वेगळी पर्वणी ठरेल. फक्त चर्चा नको तर नगरपालिकेने ही कृती दाखवावी एवढीच अपेक्षा आहे. आणि कृतीतून सातारा अतिक्रमण मुक्त करावा एवढी सातारकरांची इच्छा आहे. काल जकातवाडी इथल्या 11 जणांना कुत्रे चावले, त्याबद्दल काय म्हणजे तुमच्याकडून म्हणजे असं काय वाटतं की भटक्या कुत्र्यांचा साताऱ्यात नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडेच विषय आहे. आणि जकातवाडीकडे तुम्ही जर म्हणाल तर कचरा डेपोत जाणारा जो कचरा आहे त्यात मांसल जे हॉटेलचा जो हॉटेलिंग मधला जातो मटेरियल त्याचं खाद्य तिकडे मिळतं, त्यामुळे कुत्र्यांचा प्रभाव तिकडे जास्त वाढतो. आणि ती कुत्री जिकडं खाद्य मिळेल, जिकडं काय थोडंफार पोटाचं भागेल त्या बाजूला जातात. आणि तशा पद्धतीने भटक्या कुत्र्यांचा वावर जर तुम्ही बघितला तर बोगद्याच्या पलीकडे फार मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळात तुम्हाला दिसतोय नव्हे तर यापूर्वी सुद्धा तशाच पद्धतीने होता. कुत्र्यांचं खरं तर शस्त्रक्रिया केल्या पाहिजेत, त्यासाठी खर्च केला जातोय, फक्त तो कागदोपत्री होतोय. कारण कुठं मला तर असं दिसलं नाही की फार मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेने एका मोहीम राबवली आणि त्यांचं शस्त्रक्रिया लोकांना मुक्तता किंवा वाडीपासून कुठं
कुत्र्यांची जी पिलावळ कमी होईल असं दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने ह्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि कारण कायदा आहे, त्यांना तुम्हाला मारता येत नाही, तर त्यांना तुम्ही शस्त्रक्रिया करून पुढची जी त्यांची प्रक्रिया आहे वाढीची ती थांबवण्याची, साखळी तोडण्याची पद्धत आहे ती केली पाहिजे. त्या पद्धतीनं ते झालं तर निश्चितपणानं कुठेतरी फायदा होईल. दुसरी बाब अशी घडली की मागच्या 4 दिवसापूर्वी सातारा नगरपालिकेतल्या एका अधिकाऱ्याला एका नगरसेविकेच्या पतीने चप्पलने मारू असा धमकीवजा इशारा दिला होता, अशी सोशल मीडियावर चर्चा झाली. त्याबाबत म्हणजे पालिकेत नेमकं वातावरण बिघडलंय की चांगलं आहे, त्याबाबत तुमचं मत काय असेल? काय झालंय, अलीकडच्या काळात प्रत्येकाला म्हणजे गेले 7-8 वर्ष नगरपालिकेला मेहरबानच नव्हते आणि प्रशासन होतं. अलीकडच्या काळात प्रशासन आणि त्यांचं थोडस जुळायला थोडासा वेळ लागेल, पण ते जुळून येता येता असं कुठेतरी साताऱ्याची अब्रू जाईल असं कोणी वर्तणूक करू नये. साताऱ्याचं नाव फार मोठं आहे, छत्रपतींच्या गादीमुळं किंवा ह्या 2 राजांच्यामुळं, थेट वंशजांच्या मुळे असेल किंवा शिवाजीराजेंचं आज खरं तर बांधकाम मंत्री म्हणून त्यांचं राज्यात एक वेगळं वलय निर्माण झालंय. अशा पद्धतीनं कुठल्याही कुठल्याही गटाचा असो किंवा कुठल्याही वाड्यावरचा किंवा बंगल्यावरचा असो, जेणेकरून नेत्यांना वाईटपणा कुणाचा येणार नाही आणि नेत्यांना त्यामुळं मान खाली घालायला लागावे असं कुठलंही कृत्य करू नये. आणि ह्या दोन्ही नेत्यांनी खरं तर वेळ हीच आहे की अशा कार्यकर्ते जे काय स्वतः उच्चाप्ती करतात, आणि अलीकडच्या काळात जर बघितलं तर फक्त कायदेशीर सोयीसाठी पत्नी नगरसेविका असते किंवा सरपंच असते, पण प्रत्यक्षात तिला काम करून द्यायला नाही. पती किंवा मुलगा सगळा कारभार बघतो. म्हणजे मध्यंतरी मला तर एक चर्चेतून बाब अशी ऐकायला मिळाली होती की नगरसेवकाचा मुलगाच जाऊन तिथं दमदाटी करत होता, अशा पद्धतीची चर्चा साताऱ्यात होती. असं घडू नये, कारण जर तुम्ही तुमच्या पतीला नगरसेविका केली तर तिलाच तिचा अधिकार करून देऊन कामाची दिशा देऊन मतदारांच्या ज्या तुमच्याबद्दल त्या पूर्ण कर्तव्याकडे न्याव्यात. ह्यानं फक्त सातारा नगरपालिकेचे नव्हे